मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजपासून आपण सुरू करतो ब्लॉग. तर आजपासून आपली डेली ब्लॉग येतील. आणि आज आपण जात आहोत गडचिरोलीला. तर मित्रांनो, आज मी निघलो आहे गडचिरोलीला. आणि जसं पण रस्त्यामध्ये राहील ते सगळं तुम्हाला मी दाखवेलच. कुठं जाईल, काय कसं काय ते सगळं ठीक आहे. तर आपण जाणार आहोत समृद्धीने. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवून मी की समृद्धीने कुठून जातात ते भिवंडीतनं. आणि आपण हा गाडीत जे मटेरियल भरलं आहे ते भरलं आहे दहीसरवरून. आणि दहीसरवरून आपल्याला घेऊन जायचं गडचिरोलीला. गडचिरोलीला कुठं घेऊन जायचं ते पण तुम्हाला दाखवेल. आपण सध्या ते पुढं जाऊन तुम्हाला समजेल की कुठं खाली करायचं आहे ते. कारण पूर्ण आउटसाईड एरिया आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला आता स्पष्टपणे काही सांगू शकत नाही. पण मी तुम्हाला नंतर दाखवेल की कुठं खाली होईल ते. सध्या तर निघलो आहे घरातनं. आता बघू किती, म्हणजे मंगळवारी आपल्याला डिलिव्हरी द्यायची सकाळी. तर आपल्याकडे 2 दिवस. आज आहे रविवार. तर रविवारशी आपण सकाळी निघलेलो आहे 9:45 वाजता. आता बघू किती वाजेपर्यंत पोहोचतो आहे. त्या हिशोबात मग सांगू तुम्हाला पुढं काय होते. तर मित्रांनो, आपण गाडीची टाकी फुल केलेली आहे. तुम्हाला दाखवतो गाडीची टाकी फुल केलेली आहे बघा. आपल्या गाडीची टाकी झालेली फुल. आणि आता आपण थांबलो इथं थोडा वेळ ढाब्यावरती. बोललो बघू जर काही पार्ट लोडचा जुगाड होत असेल तर. पार्ट लोड भेटतो नाही भेटत, कारण आपल्याला करायची मंगळवारी गाडी खाली. आणि 2 दिवस येतं आपल्याकडं, आजचा आणि उद्याचा. मंगळवारी म्हणजे परवा गाडी खाली होणार आहे सकाळी. तर बघू, ट्राय करू थोडं, म्हणजे नाही का पार्ट लोड काय भेटतो का. थोडा वेळ थांबू, अजून 1-1.5 तास. जर भेटला पार्ट लोड तर पार्ट लोड घेऊन जाऊ. आणि जर नाही पार्ट लोड भेटला तर मग तसं पण आपल्याला भाडं लागलेलं आहे, ठीकठाक भाडं लागलेलं आहे. त्याच्यामुळं असं काही विषय नाही. फक्त आपल्याला गडचिरोलीला गेल्यानंतर तिथनं परत रिटर्नचा काहीतरी जुगाड करावा लागेल. कारण रिटर्नसाठी तिथं काहीच नाही आहे. थोडा आउटसाईड एरिया आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ट्रान्सपोर्टचं ऑफिस बघावं लागतील तिकडे कुठं असतील तर. कमसे कम 100 किलोमीटर तर काहीच नाही तिथं. तर चला निघूया. तुम्हाला दाखवतो की जेव्हा आपण भिवंडीतनं निघतो तेव्हा समृद्धी महामार्ग कुठून लागतो ना, ते तुम्हाला दाखवतो. तर चला निघूयात. हा ब्रिज लागतो इथे. तिथं काम चालू आहे. आणि इथनं एक टर्न आहे. इथनं टर्न आहे. ही पुढची गाडी फिरली बघा. हा सिग्नल इथनं द्यायचा. आणि बघा इथनं जे फिरलेला आहे हा रस्ता, इथनं हा समृद्धीसाठी. तर चला आपण पण समृद्धीनेच जाणार आहेत आज. बाकी तिकडं जायचं नाही. हे बघा इथं पुढं पण लिहिलेलं आहे हा समृद्धी. आणि हा झाला समृद्धी चालू. तर भिवंडीतनं जेव्हा तुम्ही निघाल, जेव्हा मुंबई साईडनं जेव्हा तुम्हाला समृद्धीला जायचं आहे, तर हा रोड घ्यायचा मित्रांनो. इथनं समृद्धी चालू होतो. बघू शकता मित्रांनो, असा काहीसा व्ह्यू आहे. हे बघा कसं वाटतंय. आणि हा आहे समृद्धी. तर ही आहे टेम्पोची लाईन, ही मधली कारची लाईन आहे. आणि तिकडची ओव्हरटेकिंगची लाईन आहे. तर मित्रांनो, शक्यतो फॉलो करा रूल्स समृद्धीला आल्यावरती, नाहीतर मजबूत फाईन लागण्यात येईल. ओके मित्रांनो. तो तुम्हाला पुढे दिसतोय का, तर पुढे टोल आलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो पुढे. ओके चला. हा बघा, आपण टोल जस्ट क्रॉस केला. टोल क्रॉस केल्यानंतर लगेच इथं तुम्हाला जर जायचं असेल टॉयलेट वगैरे, तर इथं सोय मस्त अशी उत्तम. त्यानंतर आता इथनं आपल्याला पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. चला सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता समोर आपल्याला लागणार आहे टनल. हा असा काहीसा व्ह्यू आहे मित्रांनो, बघू शकता. आणि मी माझ्या नाश्ता पाण्याची सोय पण केलेली आहे. दिसतंय का तुम्हाला? दिसतंय. पिशवी सगळा खाऊचा स्टॉक आहे आपला, कारण दुसरा कुठला स्टॉक आपल्याला जमत नाही मित्रांनो. तर इथून टनल लागणार आहे, टनल. ओके मित्रांनो, हा व्ह्यू कसा वाटतोय? एक नंबर ना. पाहू शकता समोर परत एक टनल आहे वाटतं. त्या टनलमधनं पण आपल्याला जायचं असेल. टनल नसेल तर तो पूर्ण डोंगरमधनं खोदलेला असेल. मला वाटतं टनलच आहे. आणि हा टनलच आहे मित्रांनो. तुम्हाला परत एक टनल बघायला भेटेल आता. मित्रांनो 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 एक्झिटचा काय नामोनिशान नाही अजून पण. आणि बघूया, समजेलच आपल्याला तसं किती किलोमीटरची टनल आहे.
अजून तर काय एक्झिट नाही, पण फक्त एवढं की आतमध्ये नेटवर्क नाही, त्यामुळं थोडं व्यवस्थित नाही का. चला तुम्ही एन्जॉय करा ही मोठी टनल. मित्रांनो, मध्ये एक छोटीशी टनल होती, ती मी कवर नाही केलेली, त्याच्यामुळं भिवंडीकडनं येतो ना, तर भिवंडीकडनं येताना 3 छोट्या टनल लागतात, 2 थोड्या छोट्या आहेत आणि तिसरी जास्त छोटी आहे, आणि 4थी टनल आहे. मित्रांनो, 4थी टनल खूप मोठी आहे. मी तुम्हाला सांगत होतो की सगळ्यात मोठी टनल आहे. भिवंडीवरून येताना मी पहिल्यांदाच आलो या साईडने, कारण भिवंडीवरून येताना मी समृद्धीने कधीच नाही येतं, पहिल्यांदाच समृद्धीने येतो आहे. कारण मी पूर्ण जुन्या हायवेनेच जायचो, जेव्हा पण यायचो तेव्हा. बघूयात, फक्त मी येताना नागपूरवरून येताना किंवा औरंगाबादवरून येताना ना, संभाजीनगरवरनं, तेव्हाच फक्त समृद्धीने आलेलो आहे. मधी तर अजिबातच नाही का, म्हणजे मधी काही येणंच, म्हणजे इकडनं जाणं तर होतच नाही. त्याच्यामुळं मित्रांनो, 1 किलोमीटर नाही, कमसे कम 5-6 किलोमीटर लांबची टनल आहे. कारण मित्रांनो, एवढी मोठी टनल, हो भाई साहब. एक्झिट आलेला आहे आणि खूप मोठी अशी टनल आहे. फायनली तुम्ही बघू शकता, फायनली एक्झिट दिसतोय आपल्याला. आपल्या पुढे गाडी गेली आहे. ती गाडी जर साईडला झाली तर लय बारा होईल, ती काय लवकर साईडला होत नाही. चला, आपल्या लाईनमध्ये आपण जाऊयात मित्रांनो. आतमध्ये कुठल्याही प्रकारचं नेटवर्क नाही, तुम्ही कुठला पण सिम कार्ड आणला तरी नेटवर्क नाही पकडणार भाई आतमध्ये. त्याच्यामुळं काय विशेष नाही. आतमध्ये थांबू नका टनलच्या, नाही तर काही लोकांना सवय असते रील्स काढायची. रील्सचे चक्कर भाई, तुमचे रील्स बनायला कायमस्वरूपी. पण फायनली मित्रांनो, तुम्ही बघू शकता, खूप वेळानंतर आता आलेला आहे एक्झिट, आणि आता आपण घेत आहोत एक्झिट टनलमधनं. भाई साहब, एवढी मोठी टनल की अख्खा एक ब्लॉग बनला असता या टनलमध्ये 10 मिनिटाचा. कारण कधीपासून चालतंय मित्रांनो, एक्झिटच नाही. तर ही गाडी मित्रांनो एवढी का स्लो चालू आहे मला तर काय समजलं नाही, त्याच्यामुळं मला स्लो व्हायला लागला. ओ भाई साहब, आणि मित्रांनो इथं आहे इगतपुरी एक्झिट, बघू शकता तुम्ही. सरळ गेला तर नागपूर आणि इथं इगतपुरी एक्झिट, म्हणजे आपण होतो हे पूर्ण डोंगर भागामध्ये, आणि खूप असा मस्त असा व्ह्यू आहे मित्रांनो. मी थांबलोय समृद्धीला. इथे एक रेस्ट एरिया म्हणून असतो समृद्धीला, तिथे थांबलोय. तर आता जेवतो मी. आता वाजलेत मित्रांनो, आता 3 वाजलेले. तर 3 वाजता मी जेवायला थांबलोय. जेवायला घरीवरून डब्बा दिलेला आहे, तर बघू डब्यामध्ये मला तर माहिती आहे चपाती आणि घरी भजी केलेली होती, तेच दिलेलं आहे. तर आता पुन्हा बघूयात. आता मी जेवतो आणि निघतो थोड्या वेळाने, थोडा आराम पण करतो, कारण आपल्याकडे भरपूर टाईम आहे. आपल्याला त्या सोमवारी डिलिव्हरी करायची, मंगळवारी डिलिव्हरी करायची, त्याच्यामुळे भरपूर टाईम आहे आपल्याकडे. आणि यावेळेस परत एकदा मी चम्मच आणि प्लेट ह्या गोष्टी विसरलेलो आहे. जाऊ देत, काय नाही, 2 डबे आहेत तसे आपल्याकडं, काय प्रॉब्लेम नाही. तर हे बघा मित्रांनो, हे आपल्या चपात्या, ही आपली भजी घरीवरून बनवलेली आईने. चला आता जेवून घेऊयात आणि भेटूया नंतर. तर हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता इकडं जास्त करून आहे ना शेती होते, शेती. मी आता विजापूरच्या इथं आहे, समृद्धीनेच येतो आहे.
खूप टाईम झाला आहे, म्हणजे रेस्टसाठी थांबलो होतो ना तेव्हा जरा जास्तच रेस्ट केला. जेवल्यानंतर भरपूर टाईम थांबलेलो, झोपलो इथं, नंतर निघलो आहे. तर आजूबाजूला असा काहीसं परिसर आहे, पूर्ण असं नाही का शेती करतात तिकडं, बघू शकता तुम्ही. पूर्ण हिरवगार दिसेल तुम्हाला आजूबाजूला, पूर्णच हिरवगार. आणि हा समृद्धी महामार्ग कसा आहे. तर फायनली मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगर बायपास करतो इकडनं समृद्धीने. आणि आता टाईम बघू शकता, टाईम झालेला आहे 6:30. आणि हा इकडनं बघू शकता तुम्ही असे डोंगर आहेत आणि पूर्ण डोंगराच्या इकडनं बायपास बनवलेला आहे समृद्धी. चला बघूयात अजून किती वेळ गाडी चालवते, त्यानंतर मग आजचा स्टॉप तिथेच असेल. आज काय आपण जास्त किलोमीटर गाडी चालवलेली नाही. आजचं टोटल किलोमीटर झालेलं आहे आपलं आत्तापर्यंत 280. बघू अजून एक 100-150 किलोमीटर चालू आणि मग त्याच्यानंतर बस स्टॉप. आज रात्री मग 400-450 किलोमीटर चालले होते, तर स्टॉप करू आणि मग तिथंच झोपू. नंतर मग दुसऱ्या दिवशीच, कारण आपल्याला कुठलीही घाई नाही आहे मित्रांनो. चला मित्रांनो, आता डायरेक्ट भेटू आपण जिथं आपण थांबणार आहोत तिथं, कारण आता पुढं जालन्याच्या पुढचं आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे, तोपर्यंत एक्झिट नाही घ्यायचं. तर चला भेटू नंतर. स्वागत आहे तुमचं पुन्हाच एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. आणि रात्रीचं सीन सांगतो मित्रांनो, रात्री मी लेट पोचलो त्याच्यामुळं काही शूट केलं नाही मी. रात्रीची जेवलो आणि झोपलो, त्याच्यामुळे डायरेक्ट सकाळची शूट करते. डायरेक्ट निघता एवढंच, पेट्रोल पंपावर झोपलो होतो मी. तर आता निघतोय, मालेगावच्या पहिलेच थांबलो होतो पेट्रोल पंपावरती. आता यवतमाळसाठी निघतोय मी, म्हणजे आज लगभग भरपूर कवर करू आणि मग बघू पुढचं, नाही का सांगतो. कशी आहे मित्रांनो सकाळची भाई. असा काहीसा व्ह्यू आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. खतरनाक अशी भाई सकाळी मित्रांनो. आणि इथं सप्ताह बसलेला आहे मित्रांनो. इथं आवाजही होता, सकाळी मस्त भजन कीर्तन लावलेलं आहे. आणि हा असा भाई गावाकडचा व्ह्यू, गावाकडचा म्हणजे इथं वर्धा यवतमाळ त्या साईडला पूर्ण असंच गाव साईडच आहे, त्याच्यामुळं इकडची सगळी वाईब अशीच आहे. तर मित्रांनो बघू, आजचा सेकंड डे आपला. आज कुठपर्यंत पोचते ते तुम्हाला दाखवतो मी. तर चला मित्रांनो जाऊयात, जसं काही असेल तसं मी तुम्हाला अपडेट देत राहील. ओके मित्रांनो, अजून पण मी यवतमाळला पोचलेलो नाही. बाकी इकडची वाईब बघा, पूर्ण ग्रामीण भाग आहे नाही का, इकडनं पूर्ण गाव साईड आहे, खेडेगाव साईड. तर इकडनं अशा प्रकारे काहीतरी भाई छोटेसे रस्ते आहेत, पण बघण्यासारखं आहे गाव इकडनं. म्हणजे एक नंबर लोकेशन आहे, एक नंबर. साईडने पूर्ण डोंगर भाग आहेत, इकडून तिकडून पूर्ण डोंगर आहेत नाही का. आणि इकडनं पूर्ण शेती वगैरे. इथे एक मोठा डॅम आहे वाटतं पाण्याचा, हे बघा तुम्ही. सगळं इकडनं शेतीच होते. आणि मला वाटतं इकडं फक्त शेतीवरतीच डिपेंड असतील नाही का लोक इकडं. म्हणजे असं आपल्यासारखं मुंबईसारखा तर विषय नसेल, कंपन्या कामधंदे नाही का विषय. बघू शकता काय कसं आहे मित्रांनो, एक नंबर ना. समोर बघा कसा डोंगर आहे. आणि इकडे मी जेव्हापासून आलो ना तेव्हापासून हेच बघतोय की जास्त करून इकडनं डोंगरच भाग आहेत नाही का. समृद्धीला तोडून हे केलेलं आहे म्हणून ठीक आहे, पण बाकी इकडं पूर्ण सगळं डोंगर साईड आहे. तर मित्रांनो मी कशा रस्त्याला आहे ते तुम्हाला दाखवतो. गडचिरोली या साईडला कसे रस्ते असतात दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, असे रस्ते असतात इकडे.
गाडी स्टेबल होईल ना, मोबाईलची काय स्टॅबिलिटी दाखवते. आणि पूर्ण रस्ते कमसे कम मागचं मी 20 किलोमीटरपासून अशा खराब रस्त्याला चाललो आहे. होऊ शकता तुम्ही. म्हणजे रस्त्याचे कामं चालू तर नाही आहेत इकडनं, म्हणजे मधीच कामं चालू आहेत आणि बाकी मधल्या रस्त्याची ही कंडिशन आहे. हा रस्ता पूर्ण खराब आहे. म्हणजे कमसे कम हा एक 50 किलोमीटरचा पॅच आहे, हा पूर्ण खराब आहे. आणि मी फक्त टोल वाचवण्यासाठी या रस्त्याने आलो आहे. तर टोल वाचवण्याच्या नादामध्ये तुम्ही बघू शकता की काय अट्टूळ आहे या रस्त्याचं. कसं काय टायमिंगमध्ये पोचणार. पाऊस पडलेला आहे, पाऊस. हा उन्हाळ्याच्या टायमाला पाऊस पडलेला आहे इकडं. कसं आहे वातावरण, फुल पाऊस आहे इकडं. म्हणजे पाऊस पडून गेला आहे आणि मी आता आलो नाही का, पाऊस पडल्यानंतर आलो आहे. चला आज तर एवढं काही शूट नाही आलं, तर बघू पुढं काय भेट. पुढं तर आता काही शूट करण्यासारखं नाही आहे, पण आपण ट्राय करू. तरी पण आज पोचू आपण. आज फायनली आज पोचू आपण कंपनीमध्ये. बघूया किती वेळात पोचतोय ते. मॅपला दाखवतं 10 वाजेपर्यंत पोचू, पण आता आपण बघूयात किती वाजेपर्यंत पोचतो. ओके, तसं पोचू जे काय होईल ते तुम्हाला सांगतो तसं. ओके. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजचा दिवस आहे आपला 3रा. म्हणजे आज परवा दिवशी आपण निघलो, काल पूर्ण दिवस गाडी चालवली, काल स्टे पण केलं एका जागी. आणि आज आपण निघतोय. का थांबलो, कारण की तिथं नाही इकडनं पूर्ण जंगल इलाका होता, म्हणून आपण निघलो नाही. तुम्हाला दाखवतं किती जंगल आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त टाईम लागतो. हे बघा मित्रांनो, तर असे काहीसे जंगल आहे. अशा जंगलात कशाला रात्रभर गाडी चालवायची नसतेच, म्हणून आपण मस्त सकाळी निघलेलो आहे. टाईम बघू शकता तुम्ही, 6:45 झालेले. अशा टायमाला निघलेलो आहे आपण. कारण मग लवकर निघायचं कारण हेच आहे की आपल्याला 9 वाजेपर्यंत डिलिव्हरी करायची आहे. 9 वाजेपर्यंत कंपनीत पोचायचं आहे. आता तुम्ही रस्त्याची हालत तर बघूच शकता, एकदम छोटा रस्ता आणि त्यात पण तो खराब आहे पूर्ण. त्याच्यामुळं जास्त टाईम दाखवतो आहे. मॅपला पण अजून 2.5 घंटे दाखवत आहे. फक्त 50 किलोमीटरसाठी, 50 की 60 किलोमीटरसाठी असा रस्ता एकदम खराब आहे इकडनं. तर चला मित्रांनो, रात्री काही शूट नाही केलं. रात्री पंपावरती थांबलो होतो, पंप पण बंदच होता. बघूयात काय होतंय, कसं होतं ते तुम्हाला सांगेलच. तर चला मित्रांनो, तुम्ही जंगल तर बघू शकता. पूर्ण दोन्ही साईडला एकदम घनदाट जंगल आहे मित्रांनो. आणि या जंगलातनं हा एकमेव रस्ता आहे, सिंगल, फुल जंगल माती आहे. आणि इकडचे झाडं बघा कसे दिसतात, पूर्ण लाल. असं वाटतंय भाई कार्टूनमध्ये आलं आहे काय, कार्टून. पूर्ण इकडनं पूर्ण लाल माती आहे बघा. ते झाडांना पूर्ण लाल माती लागलेली आहे. कोण बोलून की लाल झाड आहेत, लाल. इकडं पुढं बघा हे हिरवं दिसतंय, बाकी हे सगळं लाल दिसतंय. आणि इकडनं बघा हे पूर्ण लाल माती आहे, लाल माती. बघू शकता तुम्ही कसं आहे इकडचं. पाणी सुद्धा लाल आहे, बघून घ्या. लाल माती आणि पाणी लाल, झाडे लाल, इकडं सगळंच लाल. बघू शकता मित्रांनो, इकडं फक्त खदान काम चालतंय. आणि किती मोठा प्लांट आहे हा, बघू शकता. हा पूर्ण डोंगर खोदतायत. बघू शकता गाड्या केवढ्या छोट्या छोट्या दिसतात हे बघा. मोठ्या मोठ्या गाड्या छोट्या छोट्या दिसतात हे बघा. असं काहीतरी काम आहे इकडं शूट करायला अलाउड नाही, तरी पण करतोय. ओके, चला. ही अशी काहीशी नदी आहे, ही बघू शकता तुम्ही. ही अशी नदी आहे. ह्या नदीच्या मधून हा पूल आहे. त्या पुलावरनं मी गेलो होतो तिकडं प्लांटकडं, आणि प्लांटकडे गेलो तिकडनं गाडी खाली करणं तर निघलेलं आहे. हे बघा नदी कशी आहे, नदीतूनच पूल आहे भाई. लय बेकार रस्ता इकडं. कधी कोणी येऊ नये, आले तर तुम्ही डबलचं भाडं घेऊनच या, नाहीतर येऊच नका.
इकडनं असे छोटे छोटे रस्ते आहेत आणि खूप खराब आहेत. याच्यातनं तुम्हाला निघता निघता भरपूर टाईम लागणार आहे. खाली आहे गाडी. खाली गाडी आहे. गाडी गेलेलो खाली करायला. इकडं पुढे एक प्लांट आहे ना मोठा, तिकडं कुठला आहे? मुंबई. मुंबई. गाडी मुंबईची आहे. हो. काय बॅग? कपडे. कपडे. कपडे, जॅकेट. उघड ना, चेन उघड. काय ना? अक्षय. पूर्ण नाव सांगायचं. अक्षय गुणाजी घोटकर. राहणार मुंबई. राहणार मुंबई. मुंबई कुठला? मुंबई भिवंडी. भिवंडी. समोर एंट्री करा. दिसतंय ना बस त्या मागं नात्या बाजूला. ओके. बघा ना, एका साईडने ताडपत्री वरती होते बघा. साईडला करा ताडपत्री. काय माल आणला होता? मशीन होती. हां. तर मित्रांनो, इथं होती चेकपोस्ट. सकाळी जाताना आपण लवकर गेलेलो त्याच्यामुळे इथं काय कोण नव्हतं. आणि आत्ता येताना आपल्याला भेटलेले आर्मीवाले. आणि आर्मीला इथं एंट्री करायची होती. म्हणजे इथं काय असं नाही की बाबा चेक करतात, काही इलिगल तर गोष्ट नाही ना. असं चेक करतात गाडीमध्ये काय आहे काय नाही. तर तेच आपली गाडी चेक केली आणि सोडून दिली. काय एवढं त्रास नाही देत, कारण आर्मीवालेच बोलल्यावरती त्रासचा काही विषयच येत नाही. तर चला, इथून पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूयात. आणि कधीपर्यंत पोहोचतो नागपूरला बुक करून. आपण आता जाणार आहे नागपूरला गाडी भरायला. इथं आपल्याला काहीच नाही भेटणार आहे. इकडनं पूर्ण एमटी जावं लागतं आपल्याला. ओके, चला. मित्रांनो, जंगल कसं आहे जंगल. आणि हा जंगलातला रस्ता. आणि हे असं पूर्ण जंगल. या साईडला पूर्णपणे मित्रांनो गडचिरोली या साईडला पूर्ण जंगल आहे. पूर्ण जंगल. आणि तुम्हाला पूर्ण जंगलातनं जावं लागतंय. आणि त्यामध्ये हे असे रस्ते तुम्हाला भेटतात. फुल जंगल. मला कोणाला जंगलमध्ये फिरायची सवय आहे ना मित्रांनो. विजिट अगेन. रस्ते पण खराब आहेत. पूर्ण सगळेच रस्ते नाही खराब आहेत, कारण येताना आपण ह्याच रस्त्याने आलो आहे आणि जाताना पण आपण ह्याच रस्त्याने जातो आहे. तर पूर्णपणे एवढे पण रस्ते खराब नाहीत. मध्ये काही पॅच आहेत जे खराब आहेत, किंवा बोलू शकतो मध्ये काहीच ठिकाणी फक्त बनलेले आहेत रस्ते. इकडनं या साईडनी शक्यतो येतानाच जर तुम्ही भाडं घेऊन येत आहे तर डबलचा रिपोर्ट करा मित्रांनो. म्हणजे डबलचा रिपोर्ट म्हणजे भाडं चांगलं घेऊन या, कारण इकडनं रिटर्नसाठी तुम्हाला अपेक्षाच ठेवू नका काय भाडं, कारण छोट्या गाडीला इकडनं भाडे भेटत नाही. त्याच्यामुळं इकडनं तुम्ही रिटर्नचं भाडं अपेक्षाच ठेवू नका. इकडनं तुम्हाला जायचं डायरेक्ट नागपूरला चंद्रपूरवरनं. काय अपेक्षा आहे ना, चंद्रपूरवरनं पण लागू शकतं तुम्हाला रिटर्नला भाडे, पण लागतीलच. एवढं काय कन्फर्म नाही. बाकी नागपूरवरनं तुम्हाला लागेल एवढं माहिती आहे. त्यासाठी तुम्हाला इथनं नागपूरला 300 किलोमीटर नागपूरला तुम्हाला इथनं 300 किलोमीटर लांब तुम्हाला इथनं एमटी जावं लागेल. तुम्हीच ठरवा की येतानीच भाडं कसं घेऊन ये. आलं घेऊन आता काय भाई आपली जिरवली. आता काय, आता बाकी बघू पुढची जिरवायला. तर इथनं आपण जाणार आहोत डायरेक्ट नागपूरला 300 किलोमीटर एमटी. आणि तिथं जर काही भेटेल मग तिथनं पुढं आपण आपली कंटिन्यू करू मुंबई जर्नी.
चला मित्र बाय.